मार्चला स्वामी प्रकट दिन आहे. आपल्या आयुष्यात नवी दिशा स्वामीमुळे मिळाली. आपलं सर्व दुःख संकट दूर करणारे एक मी म्हटलं तर स्वामी आहे. आपल्याला आयुष्यात त्यांची खूप मोठं ते म्हणजे आपल्या आयुष्यात त्यांचं खूप मोठं स्थान आहे आणि त्यांना काय आवडतं. तुम्ही चांगले कर्म करा, चांगल्या मार्गाला लागा. स्वामी म्हणतात तुम्ही माझी सेवा करण्यापेक्षा ज्यांना तुमची गरज आहे तुम्ही त्यांची सेवा करा. त्यातच माझा तुम्हाला भरभरून आशीर्वाद आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर दुसरं, कोणाची निंदा नालस्ती करू नका, कोणाच्या मनाला लागलं असं बोलू नका. दुसरं, स्वामी प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया भक्तांसाठी ऊर्जा आणि आनंदाचा असतो. जर तुम्हाला 21वा अध्याय वेळ मिळत नसेल वाचायला तर श्री स्वामी चरित्र सारामृताचा 11वा अध्याय श्रद्धेने वाचा. त्याचं महत्त्व हा अध्याय जर वाचला तर संपूर्ण पोथी वाचल्याचं पुण्यदायी फळ तुम्हाला मिळतं. 10 ते 15 मिनटं लागतात. जर जमत नसेल तर स्वामी नामस्मरण केलं तरी चालेल. रुद्राक्षाच्या माळेवर नामस्मरण केल्याने दुसरी सेवा म्हणजे कोणती नाही. तारक मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. नकारात्मकता दूर होते आणि मनातली भीती नाहीशी होते. प्रकट दिनाच्या दिवशी पंचपक्वान्न पिठलं भाकरी खडी साखर महाराजांना नैवेद्य आवडतो. पण महाराज म्हणते मला देण्यापेक्षा जे भुकेले आहेत, जे तहानलेले आहेत त्यांना तुम्ही द्या. त्यातच म्हणजे त्यांची सेवा असते.